अजित पवारांनी जो दम दिलाय कार्यकर्त्यांना ती बातमी पाहूया। पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी सज्जड दम दिलेला आहे। विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय। बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचाही इशारा दादाने दिलाय। तसंच चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्ला देखील त्यांनी दिला। नको खरं तर पहिल्यांदाच अजित पवार हे 7 वाजता बीड जिल्ह्यात चांगलं वागा, मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करीन, तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही। पण चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल। तुमच्यावर जे काही चे नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील। सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल, कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं। बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाही। बघा, दादांचा मुंडेंच्या कार्यकर्त्यांना दम आहे। विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावेन। वेडेवाकडं काम केलात तर सहन करणार नाही, असा देखील दम दादाने दिलेला आहे। बंदुका दाखवणारे, त्यांची रील्स बनवणाऱ्यांवर देखील कारवाई करणार, बंदुकीचा परवाना देखील रद्द करणार। दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा असा देखील सल्ला दादाने दिलाय। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय। धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांनी खंडणीचा मुद्दा काढला, त्यामुळे अजित पवारांचा आता नेमका रोख कुणाकडे होता याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। पुढच्या बातमीकडून बीडचीच बातमी आहे। बीडच्या बदनामीवरून आता डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली। डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबत माहिती दिली। धनंजय मुंडे, सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यात बाचाबाची झाली। दहशतीच्या मुद्द्यावरून बाचाबाची झाली असं देखील खासदारांनी सांगितलं। च्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही। आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या। त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडी झाली पाचापाची, तर त्याच्यावर बैठक संपली। पण शेवटचा किस्सा काय होता की बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं, ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत, येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय। अरे भांडण काय, मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे। एकीकडे डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची झाली तर दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना एक पेनड्राईव्ह दिलेला आहे। या पेनड्राईव्ह मध्ये घोटाळ्याचे पुरावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यामध्ये कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी वारंवार केला होता आणि त्याचेच पुरावे या पेनड्राईव्ह मध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र हा पेनड्राईव्ह देत असताना सभागृहात एकच शांतता पसरली, त्यामुळे या पेनड्राईव्ह मध्ये नेमके कोणते पुरावे धस यांनी दिलेत याची चर्चा आता सुरू झालेली आहे। जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या। मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताच 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय। अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती जी चर्चा झाली त्या चर्चामध्ये जे काय असे आरोप आहेत त्या त्यांनी मांडलं, आम्ही म्हणलं की त्या ठिकाणी जर असं कुठं वाटत असेल तर सबंध 15 वर्षाची या ठिकाणी चौकशी सरकारने करावी। आता मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाकडे, धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, आम्हाला भेटण्याची चोरी नाही, आम्ही कधी भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली। पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो।
त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती, कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे काही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता टोलवाटोली सुरू आहे का असा सवाल विचारला जातोय. वळूयात आपण आता राज ठाकरेंच्या भाषणाकडे. विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरेंनी शंका उपस्थित केलेली आहे. लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालंय असा टोला त्यांनी लगावलाय. 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे 15 आमदार कसे, शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले, त्यांच्या पक्षाला 10 जागाच कशा मिळाल्या असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय. एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात, बरोबर आहे. सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाटा आलो. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. हे काय, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची संघाशी संबंधित व्यक्ती होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले माझ्यासमोर. मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा. राज ठाकरेंच्या भाजपच्या टीकेनंतर वळ्या पुढच्या राजकीय बातमीकडे. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात तर अनेक अविश्वसनीय घडामोडी घडल्यात. आता भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा देखील रंगल्यात. काल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत दिले. आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट झाली. मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न विचारला. आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली. मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं देखील चंद्रकांत पाटील बोलले. उद्धव ठाकरेंनीही युतीला दुजोरा दिला असल्याची सूत्रांची माहिती. तेव्हा आता या सुवर्ण क्षण महाराष्ट्राचं राजकारण बदलणार का याचीच चर्चा रंगू लागलेली. आता पुढच्या बातमीकडे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर लग्न समारंभातील भेटीमध्ये युती होत नसते अशी मिश्किल प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ घेतील. काल आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो. समोरासमोर आलो, नमस्कार केला. पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं.
आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय होणार. असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तिथे तर माझी देखील भेट झाली असती. त्यात उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येते असं वाटतं त्याच्यातून. असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता इतर बातम्यांकडे, बातमीपत्रात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आता एमपीसी संदर्भात. एमपीसीची पूर्वपरीक्षेबाबत साम टीव्हीची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. कारण एमपीसी पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली. एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप आहे, साम टीव्हीच्या हाती लागली आहे. या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला आणि एमपीसीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली. काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये ते आपण पाहूया. किशोर बाळासाहेब जाधव बोलताय? हा, बोलतोय. तुम्ही फॉर्म भरला होता एमपीएससी चा? हो, कोण बोलतोय पण? तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना? हो. नाही का? मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का असं कशाचा? पेपरचं वगैरे? हा, बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत. हो, मग तेच मग का बरं की आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे हम्म. तर ते आधीच देतोय. कधी देत आहे? असं आधी 1 दिवस अगोदर. अच्छा अच्छा. हा, पण त्याची फीस वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का, हा हा. 35 ते 40 लाख आहे असे. अच्छा. 1 दिवस अगोदरच पेपर भेटून जाईल. हा हा. असं आहे. मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा. या प्रकारावर मात्र आता वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी अगदी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत. दरम्यान सामच्या बातमीनंतर आता एमपीसी प्रशासन खडबडून जागा झालं. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आता आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. एमपीसीच्या अधिकाऱ्यांची माहिती आहे तर 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे पेपर सुरक्षित असल्याचं देखील स्पष्टीकरण आता एमपीसी प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे. टीका लीक झाली आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल, तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या, अशा स्वरूपाची ती मागणी आहे. आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीतसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे. साम इम्पॅक्टच्या बातमीनंतर आता वळूया आपण मनोज जरांगेंकडे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण आज मागे घेतलेलं आहे. आता उपोषण होणार नाही, आता समोरासमोरची लढाई होणार असं जरांगेंनी स्पष्ट केलंय. मागण्या मान्य झाल्यास मुंबईला जाणार असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय. 8 मागण्या दिल्यात, त्या मागण्या मान्य करणार की नाही हे बघायचंय असं देखील जरांगे बोललेत. तर निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची आता यांच्याकडे, कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये. 8 मागण्या दिल्यात, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही. आता दिवसभरातील पुण्यातील एक महत्त्वाची घडामोड, ठाकरेंची शिवसेना पाण्यासाठी आक्रमक झाल्याचं पुणे शहरात आज पाहायला मिळालं. ठाकरेंच्या सेनेनं पुण्यातील भवानीपीठ केंद्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. त्यावेळी आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला आंदोलकांनी या कार्यालयात हंडे फेकत जोरदार घोषणाबाजी केली. कार्यालयाचा गेट तोडण्याचा देखील आंदोलकांनी प्रयत्न केला. त्यावेळी कार्यालयात घुसत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अधिकारी आणि ठेकेदार वाद्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी. पुण्यातील या आंदोलनाच्या निमित्तानं मात्र ठाकरेंची सेना ऍक्टिव्ह झाल्याचं
पाहायला मिळते. आता आपण राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 21. बीडमधील विकासाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. अजित पवारांनी बैठकीत सर्व विषयांना समान न्याय दिला पाहिजे अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. अजित पवार कडक शिस्तीचे आहेत. दादांबरोबर पहिल्यांदाच काम करत असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. अजित पवार दम देतात मात्र राजीनामा का घेत नाहीत असा सवाल आता खासदार सुप्रिया सुळेंनी केला. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी देखील सुळेंनी केली. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दम भरल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर मकोका लावण्याची मागणी केली. आवादा खंडणी प्रकरणावरून दमानी यांनी बीडच्या पालकमंत्र्यांकडे ही मागणी केली. बीडमध्ये वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे मात्र तरीही त्याला वाईन शॉपचा परवाना मिळाला आहे. तसंच केज नगर पंचायतीनं त्याला वाईन शॉपसाठी 4 दिवसात ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा दिलंय. बीड सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. मागच्या 50 दिवसांपासून कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. आंधळेचे आई वडील ज्या घरात राहतात त्या घराला कुलूप लावलंय. धारूर तालुक्यातील मैंदवाडी हे कृष्णा आंधळेचं मूळ गाव आहे. भाजपनं कधी तडजोडीचं राजकारण केलं नाही असं पलटवार मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर केलाय. तर मुलाचा पराभव का झाला यावर आधी बोल असा टोल आमदार अमोल मिटकर यांनी लगावला. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचं नाव घेत विधानसभेच्या निकालावर शंका व्यक्त केली. फक्त माझ्या बाबत नाही तर राज्यात अनेकांच्या बाबतीत संशयाचं वातावरण आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. उशिरा का होईना राज ठाकरे सत्य बोलले. आम्ही बोललो तर राजकीय म्हणता अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली. विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमवरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय त्यावर सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. छावा चित्रपटातील लेझिम डान्सला मनसे नेते राज ठाकरेंनी समर्थन दर्शवले. संभाजीराजेंनी कधीतरी लेझिम हाती घेतला असेल ना असं म्हणत राज ठाकरेंनी छावा चित्रपटातील लेझिम डान्सचं समर्थन केलंय. कदाचित गांधीजी दांडिया खेळताना दाखवावं असं देखील दिग्दर्शकाच्या मनात आलं असेल असं देखील राज ठाकरे म्हणाले. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय चंद्रकांत पाटलांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना भाजपमध्ये अनेकांच्या आहेत असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांचे आभार मानले. तर आम्ही भाग्यवान आहोत, गेले 5 वर्ष उद्योजी आमच्यासोबत आहेत असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. माढ्याची परळी होऊ देणार नाही असं सूचक विधान आमदार अभिजित पाटील यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याने माढ्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. अलीकडेच माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना वाळू माफियाने धमदाटी करत धक्काबुक्की केली होती. त्यानंतर खासदार अभिजित पाटलांनी हे विधान केले. अजित पवार गटातील 8 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षांना निलंबित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात प्रचार केल्यानं ही कारवाई करण्यात आली. मनसेचे वाशिमचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. डांगेंच्या समर्थकांनी देखील मनसे सोडण्याचा निर्णय घेतलाय. वाशिम जिल्ह्याला मनसेचे 2 जिल्हाध्यक्ष असल्यानं गटबाजी होत असल्याचा आरोप डांगेंनी केलाय. अंतर्गत मतभेदांमुळे राजीनामा देत असल्याचं डांगे म्हणाले. शिवसेनेचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोंडींच्या अपहरण प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक झाली आहे. 5 जण फरार आहेत. इकडे धोंडींचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत आहे. परराज्यातील दारू तस्करी करण्यात अशोक धोंडी अडचण ठरत असल्यानं अपहरण करून घातपात केल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला.
वैभववाडीमध्ये भाजप आणि मवियामध्ये वाद झालेल्या शहरातील विकास कामांवरून वाद झाला. विकास कामाचं टेंडर मिळवणाऱ्या ठेकेदाराची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अडवणूक केली. ठेकेदार परप्रांतीय असल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय, तर ठेकेदाराची मवियानं बाजू घेतल्यानं कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई हायकोर्टानं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर आता बंदी घातलेली आहे. मागे गणेशोत्सवासह पुढील उत्सवात पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यात आली. पीओपीच्या मूर्तीमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.